नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 68. एके दिवशी इंद्राच्या दरबारात अकस्मात विश्वामित्रांचे जाणे झाले. तेव्हा ब्रह्मादी देवांनी यावे राजर्षी असे म्हणून त्यांचे स्वागत केले. थोड्या वेळाने वशिष्ठ मुनी तेथे आले. त्यांना पाहून यावे ब्रह्मर्षी असे म्हणून त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या समयी विश्वामित्र संतप्त होऊन त्यांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला, हे चतुरानना, तुम्ही न्यायाधीश आहात. तेव्हा वशिष्ठ आणि मी दोघे समान असून मला राजश्री आणि त्यांना ब्रह्मश्री म्हणालात, हे कसे? ज्या अर्थी तुम्ही आम्हा दोघांना समान मान दिला नाही, त्या अर्थी न्यायाधीश हे नाव तुम्हाला शोभत नाही. वशिष्ठांप्रमाणे मलाही तुम्ही सर्वांनी ब्रह्मर्षी म्हटले पाहिजे, तरच माझे समाधान होईल. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, सूर्य, शेष आणि सागर या तिघांना येथे घेऊन जर तुमचे म्हणणे मान्य केले तर आम्ही तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणू. तेव्हा विश्वामित्र चटकन उठले आणि आत्ताच्या आता त्या तिघांनाही मी बोलावून घेऊन येतो असे म्हणून तेथून निघाले. प्रथम ते सूर्यनारायणाकडे गेले. त्यांनी त्याला इंद्राच्या दरबारात येण्याबद्दल बोलावणे करताच, माझ्या बदली येथे कोणाला तरी ठेवावे लागेल, नाहीतर मला येता येणार नाही असे सूर्याने सांगितले. त्यावर ते शेषाकडे गेले. त्यांनी त्यास ब्रह्मदेवाचा निरोप सांगताच त्यानेही पण येथे माझ्या बदली दुसरा कोणी असल्याशिवाय मी येथून हलू शकत नाही असे सांगितले. त्यानंतर विश्वामित्र सागराकडे गेले. सागराचे म्हणणे पण तेच पडले. तिघेही येऊ शकत नाहीत असे झाल्यामुळे विश्वामित्र मोठ्या विचारात पडले. त्यांचा चेहरा उतरून गेला. पुन्हा ते इंद्रसभेत आले. जातेवेळी त्यांच्यामध्ये जो जोर होता तो यावेळी राहिला नाही. त्यांनी हळुवार स्वराने घडलेली गोष्ट ब्रह्मदेवापुढे सांगितली आणि ते मान खाली घालून बसले. ते पाहून वशिष्ठांचे हृदय कळवळले. ते सभेतून चटकन उठले आणि आत्ता येतो असे सांगून तेथून निघाले. प्रथम ते शेषाकडे गेले. त्यांनी शेषाचे काम बजाविण्यासाठी आपल्या कुबडीला आज्ञा केली. त्यावर ते सागराकडे गेले आणि सागराची कामगिरी बजाविण्यासाठी त्यांनी आपल्या कमंडलूला आज्ञा केली. त्यानंतर ते सूर्याजवळ गेले. सूर्याची कामगिरी बजावण्यासाठी आपल्या छाटीला आज्ञा करून वशिष्ठ, शेष, सागर आणि सूर्यासह इंद्रसभेत आले. त्या तिघांचे स्वागत करून ब्रह्मदेव म्हणाला, वशिष्ठ मुनींना ब्रह्मर्षी म्हणतात, त्याप्रमाणे आपल्यालाही ब्रह्मर्षी म्हणावे असे मुनी विश्वामित्रांचे म्हणणे आहे. तेव्हा त्याबद्दल तुमचे म्हणणे काय आहे? शेष म्हणाला, सूर्यनारायण जे सांगेल तेच मत आम्हा दोघांचे आहे. त्यावर सूर्यनारायण म्हणाला, ज्यांची छाटी माझ्या जागी झळकत आहे, ज्यांचा कमंडलू सागराची कामगिरी बजावित आहे, ज्यांच्या कुबडीत भूभार वाहण्याचे सामर्थ्य आहे, त्यांनाच एक ब्रह्मर्षी म्हणणे शोभते. त्यानंतर सभा विसर्जन झाली आणि सर्व आपापल्या स्थानी परतले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.